उतारा भाग 3. अखेर पौर्णिमेचा दिवस उजाडला. मध्ये 2 दिवसात त्या शक्तीने आम्हाला तऱ्हेतऱ्हेने छळायचा प्रयत्न केला होता. घरातील भांडे आपोआप पडत होते, दिवे बंद होत होते, उद्धट आणि छद्मी हास्य मधूनच ऐकू येई. घराभोवती काळे ढग जमा झाल्यासारखे वाटे. जमिनीवर पाली, किडे आणि अभद्र कीटकांची रांग दिसत. तो भास की सत्य यातही फरक धुसर वाटतं. कुत्र्याचं विवळणं तर चालूच असायचं. घरात नेहमी येणारी मांजर तर फिरकलीच नाही. घरावरून कोणीतरी चालत आहे असं वाटे. पण ह्या सगळ्याला आम्ही भीक घालायची नाही असं ठरवलं होतं. आम्हाला जीवेच मारायचं असेल तर आतापर्यंत त्या शक्तीने ते केलं असतं. पण तसा प्रकार काही नव्हता. भीती हीच त्याचा प्राणवायू असतो. आम्ही तोच तोडून टाकला. दिवसभर गुरुदत्तांचं नामस्मरण आणि सतत सकारात्मक विचार यांच्या जोऱ्यावर आम्ही तगून होतो. वास्तुपुरुष अजूनही शक्ती बनून आमच्या आणि त्या अशुभाच्या मध्ये उभा होता. आईची प्रकृती फार खराब झाली होती. दिवसेंदिवस तिच्या वागण्यात आणि बोलण्यात मोठा बदल झाला होता. तो बदल नकारात्मकच होता. मधूनच खिदळणे, अंग सोडून देणे, कोपऱ्यात जाऊन बसणे, जोरजोरात ओरडणे, रडणे आणि सगळ्या भयानक घटना. ते चित्र भयंकर आणि वेदनादायी होतं. आम्ही आईला बाहेर पडायची जराही संधी दिली नाही. ती वाटेल ते बोलत होती, पण आम्ही भुललो नाही. पण तिचं खाणं अचानक वाढलं. रात्री 12 वाजता तिने आजीकडून पातेलभर भात मागून घेतला आणि खाल्ला. अंगात चढवलेलं दागिनं तर होतंच, पण तो हार आता जरा जास्तच चमकत होता. पण त्यावरचा तो लाल खडा आता काळसर पडला होता. आम्ही लांबून सतत त्या हाराकडे लक्ष ठेवून असायचो. आई किंवा ती आत्मा त्यावरून जराही लक्ष काढत नसे. पौर्णिमेच्या दिवशी सकाळपासूनच दोन्ही आजी तयारीला लागल्या. देव, धर्म, पूजा अर्चना, हवन, यज्ञ सगळं पराकाष्ठेने चालू होतं. मीही त्यात मदत करत होतो. त्या दिवशी सकाळीच कुंदा आजीच्या पायावर पहार पडून मोठी जखम झाली. पण हा जाणीवपूर्वक व्यत्यय आणण्याचा प्रयत्न होता हे आम्हीच जाणलं. शिवाय बाहेरचं कोणी घरी यायला नको म्हणून डॉक्टर वैद्यही बोलावला नाही. मी आजी सांगेल तसं करत होतो. आजीने तर श्वास घ्यायचीही उसंत ठेवली नाही. सगळं विष्णुपंतांनी सांगितल्याप्रमाणे चालू होतं. त्या दिवशी आईची तळमळ आणि आकांड तांडव जास्तच वाढला. पण इलाज नव्हता. आईच्या शरीरात वास करणाऱ्या त्या तिसऱ्याच बाईच्या आत्म्याला ती झळ पोचत होती. मोक्षाकडे जाणाऱ्या वाटेचे दरवाजे उघडले जात असताना ती भौतिक सुखात अजूनही अडकून होती. जोपर्यंत त्या वासना पूर्ण होणार नाही तोपर्यंत ती हा भवताल सोडणार नाही, अशी तिची मनीषा असावी. पण सध्या तरी आईचं शरीर सोडून द्यावं हीच तिच्या समोरचा पर्याय होता. आमच्याकडून होईल ती इच्छा आम्ही पूर्ण करणार होतो. विष्णुपंतांनी सांगितल्याप्रमाणे सगळं केलं तर कदाचित ती मुक्त होऊ शकत होती. पण मुक्तीची ओढ जर वासनेच्या मोहाच्या जाळ्यापेक्षा कमकुवत निघाली तर ह्या अतृप्त फेरीतून तिची सुटका होणार नव्हती. कधी प्रवाह आपल्याला वाहत नेतो तर कधी आपल्याला प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने हातपाय मारावे लागतात. जन्माकडून मृत्यूकडे हा प्रवाह कसाही असला तरी त्याचा शेवट मुक्तीनेच झाला पाहिजे. मुक्तीची कास सोडून जर कोण काठावर येऊन तो प्रवाह मोडत असेल तर ते निसर्गबाह्य कृती कालचक्र मान्य करत नाही. मोक्षाचे बंद झालेले दरवाजे पुन्हा उघडले तरी त्यात स्वतःला झोकून देण्यासाठी किनाऱ्याचा मोह सुटला पाहिजे. तिन्ही सांजेला आजीने चामिंडा विधीला सुरुवात केली. पंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्व गोष्टी होत होत्या. त्या यज्ञात कसल्याही अघोरीपणा किंवा झाडफूक नव्हती. पण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं होतं हे नक्की. आजी मोठ्या श्रद्धेने आणि विश्वासाने ते करत होती. हे विधी सुरू झाले आणि आई जोरजोरात दरवाजा आदळू लागली. मी कुंदा आजीला घेऊन तिकडे गेलो. आजी मागच्या घरात होती. आम्ही तिकडे गेलो आणि खिडकीत आईला बोलू लागलो. डोळे तांबडे झाले होते. डोळ्यातून पाणी येत होतं. चेहरा पिवळसर होता. हिंस श्वापत गुरगुरल्यासारखं ती गुरगुरत होती. मग आमच्याकडे बघून ती बंगाली भाषेत बोलत होती. तो घोगरा आणि विक्षिप्त आवाज ऐकून मी कुंदा आजीला जाऊन बिलगलो. कुंदा आजी आईकडे बघत म्हणाली,
का छळतेस माझ्या पोरीला? सोड तिला, जा इथून, आले आहेस तिथे. काही क्षण ती शांत होती, पण अचानक खिडकीकडे धावत आली आणि वेडावाकडा चेहरा करत अर्धवट मराठीत म्हणाली, हिचा साहेब कुठं आहे? तिच्या अंगाला पुरुषाचा स्पर्श कधी होणार? माझा आत्मा तळमळतोय. हिला पण टाकली का? असं म्हणत ती अभद्र हसली. कुंदा आजी म्हणाली, तुझ्या देहाचे हाल आणि उपभोग घेऊन झालेत बये. आता ह्या जगात तुझं काहीच नाही. भोग कोणाला चुकले. मीही अर्धमेलीच आहे, पण गुरफटून राहायचं नाही. मोठ्या मनाने साफ करून मोकळं व्हायचं. मनात द्वेष ठेवायचा नाही. तिने त्या खोलीतील सामानाची आदळापत केली आणि द्वेषाने खिडकीवर काहीतरी सामान फेकत म्हणाली, वो हार ठाकुर का दिया, मेरा है, आमार. परत बंगालीत काहीतरी बोलली. मग घेऊन जा सोबत. आम्हाला नको तो, पण हे शरीर सोड आता. आईच्या शरीरातील ती बाई कुत्सित हसली. मुझे मर्द चाहिए, खाना और दारू. तिची तोटक हिंदी मराठी कानाला बोचत होती. वेगळ्याच सुरात आणि लहेजात ती बोलत होती. मी कुंदा आजीच्या मागे लपून सगळं बघत होतो, ऐकत होतो. जे शक्य आहे ते देऊ बाई, नको ते मागू नकोस. आज पौर्णिमेची रात्र आहे, मोकळी हो. ईश्वराचा हात धरलास तो माफ करेल तुला. मेल्यानंतर कसली ग वासना? जे असतं ते उभ्या जन्मी. लाकडावर गेल्यावर संपलं म्हणायचं. देवाचा हात धरून जायचं, तुला मार्ग सापडे. ती शांतपणे उभी राहिली आणि अचानक फटकन मारून खाली बसली. नंतर ती म्हणाली, आमार खून, आमार खून. आणि स्वतःतच गुंतून गेली. मग रडू लागली. आम्ही तेथून निघालो. रात्र झाली. विष्णुपंतांनी सांगितल्याप्रमाणे आजीने सर्व केलं. चामिंडा विधी संपन्न झाला. अन्न तयार होत होतं. त्यात पंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्व विधी केली. मध्यरात्री आम्ही आईच्या खोलीत गेलो. आजीने ते ताट तयार केलं होतं. त्यात तो नैवेद्य आणि सर्व विधी केलेला प्रकार होता. ते सगळं किळसवाना वाटत होतं. त्यात मृत्यूनंतर करतात तसे काही विधी होते. आम्ही तिघेही मिळून आईसमोर उभे राहिलो. आजी समोर होती. ती म्हणाली, तुझं ह्या घराण्यातील घेणं एवढंच आहे बाई. हे घे आणि आम्हाला मुक्त कर. तूही मुक्त हो. तू कोण, कुठली, काय भोगलस आम्हाला माहीत नाही. तुझ्याबद्दल सहानुभूती आहे. तुझं आमचं काही वैर नाही. आई शांतपणे आमच्याकडे बघत होती. त्या खोलीत आम्ही घेतलेला श्वासाचा आवाजही स्पष्टपणे कानावर पडत होता. तिच्या डोळ्यात चमक होती. तुझा घास घे, तो हार ठेव यात आणि आलीस तशी बाहेर जा. तो तुझाच आहे. जिथे ठेवू तिथली जागा तुझी. का ईश्वराच्या कोपाला बळी पडतेस? मोकळी हो. आई सावकाश उठली आणि क्षणभर त्या ताटाकडे बघत उभी होती. तिच्यात आई कुठेच दिसत नव्हती. मग ती हळूच गळ्यात लावलेला तो चमकता हार तिने हातात घेतला. त्याच्यावरचा तो लाल मणी काळा पडला होता. एकदा हाराकडे आणि एकदा आमच्याकडे बघत तो त्या ताटात ठेवला. आई जागेवरच कोसळली. कुंदा आजी आईकडे धावली. आजीने ताटाला नमस्कार केला आणि ती मला बाहेर घेऊन आली. आजी मला म्हणाली, घरात तूच एकटा पुरुष आहेस रे बाळा. धीराचा ना तू. एवढं हुशारीने कर. सांगेल तसं कर. तुझ्यावरच आहे रे तुझ्या आईचं आता. मी आत्मविश्वासाने हो म्हणालो. मग ऐक केशवा, घराच्या बाहेर गेल्यावर काही झालं तरी तोंडातून चकार शब्द काढायचा नाहीस किंवा मागे वळून बघायचं नाही. काहीही झालं तरी घाबरायचं नाही बघ केशवा. तुला विष्णुपंत म्हणाले ते आठवतं ना? मग मी सांगते तसं करायचं. आधी महार वाटेने आणि नंतर आडवाळ करून नदीकडे जायचं. कोणी नावाने हाक मारली तरी ओ द्यायचा नाही. अगदी माझ्या आईच्या किंवा नानाच्या आवाजातही कोणी आवाज दिला तरी नाही बघायचं तिकडे. काही संकट आलं तरी घाबरायचं नाही. देवाचं नाव घ्यायचं आणि पुढेच चालत जायचं. नदीकाठच्या त्या वडाच्या मोठ्या झाडाखाली हा नैवेद्य ठेवायचा आणि तुझा घास ठेवला आहे, घे, आम्हाला मुक्त कर, एवढंच म्हणायचं आणि नमस्कार करून मागे वळायचं.
मागे वळून बघितलास तर माझी शपथ आहे बघ तुला. आणि मग थेट धावत घरी ये. माझ्या डोळ्यात पाणी तरळत होतं. आजी ज्या कळवळीने मात्र घाबरलेल्या अवस्थेत ते सांगत होती त्याने माझ्या अंगावर काटा आला. तिचा माझ्यावर विश्वासही होता आणि माझी चिंताही होती. मला कोणीतरी मारणार किंवा काहीतरी करणार असं वाटत होतं. घरात असताना मागे एका रात्री जे दिसलं ते जर समोर आलं तर तिथे आजी नसणार, पळताही येणार नाही. त्या रात्रीच मी मेलो असतो. ती बाई म्हणाली होती परत येणार म्हणून. ती मला मारणार आता. आजीने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाली, केशवा, आई नीट व्हायला हवी ना तुला. मी डोळे पुसून हो म्हणालो. माझ्या कानात विष्णुपंतांचे शब्द घुमू लागले. त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवल्यावर जाणवलेला स्पर्श आठवला. त्या रात्री कुंदा आजीने रात्रभर वाजवलेला टाळ आठवला. अंगात शक्ती संचारल्याप्रमाणे झालं. गावात दूरवर देवीला होणारा गोंधळ कानी पडत होता. त्या हिवाळी रात्रीही मला घाम फुटला होता. आजीने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टी मनात साचवत मेंदूत ठेवून मी ते ताट घेऊन निघालो. घराच्या मुख्य दरवाजापर्यंत आजी सोबत होती. मी थोडासा घुटमळलो आणि आजीकडे बघितलं. आजीच्या डोळ्यात पाणी येत होतं, पण मंद हसत ती म्हणाली, केशव, नावाला शोभेचं धाडस कर. जा. मी दरवाजाच्या बाहेर पडलो. पाठीमागे दरवाजा लावल्याचा आवाज आला आणि मनात धस्स झालं. जशी ग्रहांची कक्षा असते तशीच घर आणि घराबाहेर ह्या दोन विविध कक्षा होत्या. मी बाहेरच्या कक्षेत आलो. एका वेगळ्याच प्रतलात पाऊल ठेवल्याप्रमाणे वाटत होतं. घराच्या बाहेर आल्यावर आजपर्यंत इतकं असुरक्षित मला कधीच वाटलं नाही. पाण्यातून माशाने बाहेर पडल्यावर तगमग होते तशी माझी तगमग होत होती. अंगावर मधमाशाचे दंश होत असल्याचा भास मला होत होता. कोणीतरी माझ्यावर डोळे ठेवून आहे असं वाटत होतं. पाऊल उचलल्या जात नव्हता, पण आईचा चेहरा डोळ्यासमोर आला आणि मोठा श्वास घेत मी पुढे निघालो. थंडगार वारं अंगावरच्या घामाला स्पर्श करत होतं. घरापासून जरासा दूर आलो. सडक रिकामी होती. पुढे महार गल्ली सुरू होत होती. पौर्णिमेच्या चंद्राचा प्रकाश सर्व दूर पसरला होता. त्यातही त्या फळफळ करत तेवत असलेल्या ताटातील दिव्याचा प्रकाश एक वेगळीच जाणीव करून देत होता. कुत्र्याच्या भुंकणाचा आवाज हळूहळू जवळ येत होता. मी थरथरत होतो. हातातील खाली पडू नये म्हणून काळजी घेत होतो. दातावर दात घट्ट दाबले होते. चुकूनही शब्द बाहेर पडू नये म्हणून मेंदू अतिशय सावध होता. महारवाट पटकन संपली. कोणीही पाहिलं नाही, पण नदीकाठच्या रस्त्याला जाणारी आडवाट होती. तिथे आल्यावर अचानक थंडी वाजू लागली. पाठीमागून कोणीतरी चालत आहे आणि माझ्यावर हल्ला करायच्या बेतात आहे असं वाटत होतं. पण डोळ्यात आलेले पाण्याचे थेंब मी अडवले आणि थरथरत पुढे चालत राहिलो. मनात जय श्रीराम नामस्मरण चालू होतं. अचानक कुठून तरी 3-4 कुत्र्यांचा कळप आला आणि माझ्याकडे आणि त्या ताटाकडे बघत जोरजोरात भुंकू लागला. तो झुंड माझ्यासमोर वाट अडवून उभा होता. त्यांना हाकलायची मुभा नव्हती. मी जागेवर थांबलो. सुडे दाट काढून भुंकणं चालू होतं. मी बदललो नाही. त्या कुत्र्याकडे एकटक बघत उभा होतो. अचानक मागून आवाज आला, केशवा, टाक ते आणि चल घरी. तो आजीचा आवाज होता. मी दचकलो. त्या आवाजात एक थंडपणा जाणवला. मला आता प्रचंड भीती वाटत होती. ती आजी नाही हे मला नक्की माहीत होतं. आजीने मला तसं आधीच बजावलं होतं. तो आवाज मग थोडासा तापट होत माझ्याकडे आला. टाक म्हणते ना, फिर मागे. कोणीतरी माझ्या मागे उभं होतं. त्या श्वासाचा उग्र दर्प माझ्या नाकात शिरला होता. कोणीतरी प्रचंड रागाने माझ्याकडे रोखून पाहत होतं. मी काहीच बोललो नाही. कुत्र्यांचं जोरजोरात भुंकणं आणि तो आवाज येणं, मी अस्वस्थ झालो. पण धीर धरून डोळे घट्ट मिटून घेतले. मनात नानांनी शिकवलेला गायत्री मंत्र मोठ्या तीव्रतेने म्हणत होतो. अगदी मन एकवटून.
एक अतिशय थंडगार हात माझ्या खांद्यावर पडला. माझ्या हातातील ताट गळणार होतं, पण मी गुडघ्यावर बसलो आणि रडू लागलो. त्या थंडगार हाताचा स्पर्श मला खूप टोचत होता. मग मला विष्णुपंताचे ते शब्द आठवले, भीतीला आपल्यापुढे जग जिंकू द्यायचं नाही. मी ताडकन डोळे उघडले आणि गायत्री मंत्र मनात अतिशय मोठ्याने म्हणू लागलो. दूरवरून देवीच्या गोंधळाचा येणारा आवाज कानात साठवू लागलो. कुंदा आजीने रात्रभर ठेवलेल्या टाळाचे ध्वनी आठवू लागलो. मी पुन्हा ताठ उभा राहिलो. समोरच्या कुत्र्याकडे एक मी कटाक्ष टाकला आणि चमत्कार म्हणजे ते क्षणात निघून गेले. खांद्यावर असलेल्या हाताची पर्वा न करता मी पाऊल पुढे टाकलं आणि तो हात मागे राहिला. माझ्या डोळ्यातून पाणी घरंगळत होतं. मागून चित्र विचित्र आवाजांची मालिका सुरू होती. असा आवाज आला. विक्षिप्त हसण्याचा आणि मोठाले दगड पडल्याचा आवाज येत होता. पण मी बदलो नाही. मी नदीकडे निघालो. आईचा चेहरा डोळ्यासमोर दिसत होता. मूर्खा, ठेवतो उतारा आणि चालता हो. त्या रात्रीच तुझा काटा काढणार होतो. वाचलास. आज नाही सोडणार. तुझ्या हातातील ताट खाली ठेवताच मी तुझी राख रांगोळी करेन. माझ्या तावडीतून कोणीही अतृप्त आत्मा मुक्त करू शकत नाही. थांब, नाहीतर तुमच्या घराण्याचा सर्वनाश करीन. अतिशय क्रोधित आणि पिसाटलेला आवाज मला धमकावत होता. पण आजीने सांगतीला शब्द मला आठवत होता. तो दिवा खूप फळफळ करत होता. चंद्राचा पांढरा प्रकाश त्या ताटावर पडत होता. मला समोर कोणीतरी उभं असलेलं दिसलं. कोणीतरी माणूस होता, जणू माझीच वाट बघत असावा. मी वाटेवरून हटलो नाही. त्या माणसाची नजर माझ्याकडेच होती. मी शांतपणे त्याच्याकडे न बघता पुढे जात होतो. त्या माणसाने मला हाक मारली, केशवा, लवकर चल, तुझी आई वारली. आजीने जसं आहेस तसंच येण्यास सांगितलं आहे. मी एक आवंडा गिळला. मला धाय मोकळून रडावं वाटलं. आई मेली ह्या कल्पनेनेच केवळ मी अर्धमेला झालो होतो. अंगातील बळ संपलं होतं. मला नानांची आठवण येत होती, पण आजीचे शब्द आठवत होते. मी त्या माणसाकडे बघितलं. त्याच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते. तो फक्त खुनशी नजरेने माझ्याकडे बघत होता. मी एक पाऊल त्याच्याकडे टाकलं की तो मागे सरकला. मला त्याच्या डोळ्यातील हिडीच भावांनी त्याचा हेतू स्पष्ट केला. कसल्या तरी शक्तीमुळे किंवा बंधनामुळे ती पाशवी शक्ती मला स्पर्श करू शकली नाही. मगाशी माझ्या खांद्यावर ठेवलेला हात मागे पडला. त्याला नक्कीच काही इजा झाली असणार, जेणेकरून ती शक्ती माझ्याजवळ येऊ शकत नव्हती. मी मोठा आवंडा गिळला आणि अतिशय रागीट नजरेने त्या माणसाच्या डोळ्यात बघितलं. तोही तितक्याच मगरूर नजरेनं माझ्याकडे बघत होता. मी फक्त नाही अशी मान हलवली आणि त्याचा संताप झाला. त्या माणसाचं रूप बदललं. त्याच्या जागी एक अतिशय कुरूप चेहऱ्याचा, शरीर काळसर असलेलं, डोळ्यांची फक्त खोपणी असलेलं आणि धिप्पाळ असा राक्षस उभा होता. त्याला बघून माझी पाचावर धारण बसली. तो अतिशय उत्कटपणे माझ्याकडे बघत होता आणि विचित्र आवाजात गुरगुरत होता. त्याच्या बाजूने अतिशय उग्र दर्प येत होता. त्याला शक्य असतं तर त्याने मला जागेवर मारलं असतं. मी भीतीने चटकन पाऊल पुढे टाकलं. तो मागून काहीतरी ओरडत होता. अगदी काही पावलांवर नदी आणि ते झाड होतं. मी झपाझप चालत होतो. मागून त्या अघोरी शक्तीचे मायावी खेळ चालूच होते. पण मनातली भीतीला मी लांब ठेवलं होतं. सकारात्मक जाणीवांनी माझ्या भोवती एक रक्षा कवचच उभं केलं होतं. मी समजूतदारपणे वागत होतो. मला स्वतःचाच अभिमान वाटत होता. मी आईला पाहायला उत्सुक होतो. घरी गेल्यावर आजी कौतुकाने माझ्या पाठीवर, केसांवर हात फिरवत आहे हे स्वप्न मी उभ्यानंच बघितलं. मी झाडाजवळ पोहोचलो. ते ताट त्या झाडाखाली ठेवलं. अंगावरून मोठं ओझं खाली ठेवल्याप्रमाणे झालं. मनावरचं दडपण कमी झालं. अचानक आकाशात काहीतरी चमकलं. कसला तरी प्रकाश. त्या ताटाभोवती प्रकाशाची रेषा उमटली. त्यात तो ठेवलेला हार अतिशय चमकत होता. त्यातील मणिक पुन्हा लाल झाला. मी आजीने सांगितल्याप्रमाणे म्हणालो, तुझा खास ठेवला आहे, घे, आम्हाला मुक्त कर. ताटातील दिवा उजला. तिथे एक बाई उभी राहिली. तीच
त्या रात्री दिसलेली भयानक आजही तेच भयानक रूप होतं. मी डोळे फाडून ते क्रूर दृश्य बघत होतो. ती एकटक माझ्याकडे बघत होती. अंगावर काळी साडी बंगाली पद्धतीने नेसलेली होती. पण एकेकाळी ती स्त्री अतिशय सुंदर असणार असंही वाटलं. मी ताटाला नमस्कार केला आणि मागे फिरलो. सोडून दिलं. एवढाच आवाज उमटला आणि परत कसला तरी विचित्र आणि गूढ आवाज माझ्या पाठीमागे येऊ लागला. मी एक क्षण थांबलो, पण नंतर आपलं काम झालं या हिशोबाने मी दौड सुरू केली. अंगात वाघाचं बळ संचारलं होतं. मी कसलीही तमा न बाळगता घराच्या दिशेने धूम ठोकली. पळत होतो, फक्त पळत होतो. डोळ्यातून येणारं पाणी वाऱ्यासोबत मागे पडत होतं. आकाशातील चंद्र माझ्याचसाठी प्रकाश पसरून आहे असं वाटत होतं. थंडगार हवा अंगाशी सलगी करत होती. मी खुशीने परतत होतो. अमंगळ मागे सोडून आलो असे वाटत होतं. घरी गेलो आणि दरवाजा वाजवला. आजी वाट बघत बसलेली होतीच. मला दारातच थांबवून तिने माझ्यावरून तुकडा ओवाळून टाकला. मला छातीशी धरलं आणि सगळं व्यवस्थित झाल्याची खात्री करून घेतली. नंतर तिने सुटकेचा निश्वास सोडला. आई ही बेशुद्ध होती. त्याच रात्री मला सणसणून ताप आला आणि मीही नंतर बेशुद्ध झालो. दुसऱ्या दिवशी आईला ऍडमिट केलं. मीही तापाने फणफणलो होतो. दुसऱ्या दिवशी कपडे बदलताना लक्षात आलं की माझ्या खांद्यावर एक डाग होता, भाजल्याप्रमाणे. तिथेच जिथे काल रात्री तो थंडगार हात होता. मी आजीला सर्व सांगितलं. आजीने विष्णुपंतांनी सांगितल्याप्रमाणे सर्व गृहशुद्धी करून घेतली आणि सलग 3 दिवस काहीतरी पूजापाठ चालू होते. नंतर गीता वाचन, भागवत पुराण सगळं झालं. अस्वच्छ झालेल्या जागेला पुन्हा पुन्हा धुवून ती स्वच्छ करतात तसे आमचं घर नकारात्मक शक्तीच्या आक्रमणानंतर सकारात्मक ऊर्जेनं भारलं जात होतं. तिसऱ्या दिवशी विष्णुपंत आले. त्यांना सर्व सांगितलं. संकट टळल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. माझ्या धाडसाचं कौतुक केलं. माझ्याशी वार्तालाप केला. ते बोलताना खूप मोकळं वाटत असे. माझ्या खांद्यावरची जखम त्यांनी पाहिली आणि चिंताग्रस्त होत म्हणाले, आयुष्यभर दर पौर्णिमेला ही जखम ठणकणार आणि त्रास देणार, पण त्याचे पडसाद फार तीव्र नसतील. आम्हाला जरा भीती वाटली. जाताना त्या राक्षसाने, काळ्या शक्तीने एक कायमचा घाव दिला, पण तो सहन करण्या इतपत होता. आई ठीक होत होती हे महत्वाचं. काही दिवसांनी आई दवाखान्यातून घरी आली. काय झालं हे तिला अंधुकसं आठवत होतं, पण ती थोडीशी अबोल झाली होती. काहीतरी विसरल्याप्रमाणे वागत होती. मीही काही दिवस तिच्यापासून लांब राहत होतो. स्वप्नातील तो प्रसंग आठवून मी अशक्त झालो होतो, पण हळूहळू बरा झालो. आजी मनातून फार खचली होती. कुंदा आजीचा पाय ज्यावर पहार पडली होती तो कधीच बरा होऊ शकणार नव्हता. एकंदरीत एका मोठ्या संकटातून निभावलो असे तरी आम्हाला त्या वादळाच्या तडाख्याने जायबंदी केलं होतं. त्यातून सावरायला वेळ जाणार होता. नीराताई काही दिवस येऊन राहिली. तिला सगळं सांगितलं. कधी नाही ते तिनं माझं खूप कौतुक केलं आणि मला ती खूप मानू लागली. एके दिवशी अचानक नाना घरी आले, काहीही न सांगता. आल्यावर ते चिंतेत होतेच. त्यांना जे इथं घडलं ते सविस्तर सांगितलं. तेही खूप भयभीत झाले होते. आमच्या विचारण्यानंतर त्यांनी त्या हाराची चौकशी केली तेव्हा धक्कादायक सत्य उघडकीस आलं. पण ते जरा अपेक्षितही होतं, कारण जो हार इतका शापित आणि भारवलेला आहे त्याचा इतिहास अशुभच असणार होता. तो हार बंगालमधल्या एका श्रीमंत बाईचा होता. तिथल्या एका जमीनदाराची बायको होती ती, पण पहिली बायको. तिच्या नवऱ्याने बाहेर अनेक बायकांशी संबंध ठेवले होते. हिच्याशी मतभेद झाल्यावर त्याने हिला वाळीत टाकलं आणि ती बाई नवऱ्याच्या प्रेमात विरहात खंगत गेली. तारुण्यातील सौंदर्य कामी येत नव्हतं. नवरा जाणीवपूर्वक असं वागत होता. तो हार म्हणजे त्या नवऱ्याने त्या बाईला दिलेला एकमेव उपहार, भेट. तिने नवऱ्याच्या प्रेमाची भेट समजून त्या हारावर खूप प्रेम केलं.
नवरा समजून ती त्या हाराशी बोलत बसायची म्हणे. इतका एकांत होता तिच्या आयुष्यात. त्या हाराला ती कधीच नजरेच्या आड जाऊ देत नसत. पण नवऱ्याचं मानसिक आणि शारीरिक सुख तिला मिळत नव्हतं. भल्या तारुण्यात हे भोग नशिबी आलं होतं. तिची व्यथा लोकांना समजली तशा समाजातील वाईट नजरा तिच्यावर पडू लागल्या. पण तिचा पाय कधी घसरला नाही. ती नवऱ्यावर मनापासून प्रेम करत होती. मग लोक तिच्यातच खोटा काढू लागले. शेवटी चारित्र्याला बट्टा लागू नये आणि नवऱ्यातील प्रेम सिद्ध व्हावं म्हणून तिने आत्महत्या केली. काही लोक म्हणतात तिच्या नवऱ्यानेच तिला मारलं, पण मरताना तो हार तिच्या उराशी कवटाळलेला होता. मरताना एखाद्या नटल्याप्रमाणे नवरीप्रमाणे ती सजली होती. हा होता त्या हारावरील हक्क गाजवणाऱ्या त्या आत्म्याचा केविलवाणा इतिहास. नंतर तो हार कोणीतरी निलामीत घेतला, पण तो त्याला लाभला नाही. अशुभ म्हणून तो फिरत राहिला. त्या बाईच्या अतृप्त इच्छा आणि ते न मिळालेलं प्रेम वासना त्या हारात अडकून राहिल्या, त्या स्वरूपात बांधल्या गेल्या. नानांना जेव्हा ही संपूर्ण हकीकत समजली तेव्हा त्याच्या पायाखालची वाळू सरकली. हे काय अलतं संकट घरी घेऊन आलो म्हणून ते भयभीत झाले. आम्हाला काही माहीत होण्याच्या आत ते घरी येऊ इच्छित होते, पण उशीर झाला होता. सगळं आटपून झालं होतं. जे झालं ते ऐकून त्यांनाही धक्का बसला. 1 वर्ष आम्ही त्याच दडपणात होतो. पण काळाने प्रत्येक जखमेला मलम लावलं जातं तसं ही जखमही कोरडी पडली आणि आम्ही मूळ पदावर आलो. पण दर पौर्णिमेला माझा खांदा अजूनही वेदना देतो. विष्णुपंतांनी त्यावर औषध दिले आहे, पण त्याने फक्त सहन करायची शक्ती मिळते. नाना आता गावातच नोकरी करतात. आजी नंतर थकली, पण न चुकता ती वास्तुपुरुषाची शांती आणि आराधना करते. कुंदाजी आमच्याकडेच राहू लागली. ती नंतर वारली. आईच्या स्वभावातही फरक पडला होता. ती अजूनही कधी शांत बसली, रागावली, रडू लागली की काळीच धस्स होतं. त्या एका घटनेने आमच्या संपूर्ण कुटुंबाला एका वेगळ्याच वाटेवर नेऊन आणलं होतं. परतत असताना सोबत त्या वाटेवरच्या काही अमंगळ गोष्टीही आल्या असावेत. जो राक्षस आमच्या कुटुंबाच्या मुळावर उठला होता तो त्या रात्री कायमचा घराबाहेर फेकला गेला असं विष्णुपंत सांगतात. त्या नदीकाठच्या झाडाखाली आता कोण बसत नाही. ते झाड झपाटलेलं आहे असे गावातले लोक म्हणतात. त्याच्याजवळ कोणीही जात नाही. तो आत्मा मुक्तीला लागला की अजूनही ह्याच भौतिक जगात अडकून आहे हेही काही कळलं नाही. पण विष्णुपंत आता सतत घरी येत असतात आणि नानांना काहीतरी पूजाविधी करायला सांगतात. त्या रात्रीचा उतारा घेऊन जाणारा मी आणि त्या आधीचा मी यात खूप फरक आहे. मी त्या घटनेनंतर खूप बदललो. स्वतःत आत्मविश्वास सामावला होता. काहीही करू शकतो आणि कोणालाही नमवू शकतो अशी उर्मी मनात जागृत झाली. तो उतारा हातात घेऊन जाताना आलेले अनुभव माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत आठवत राहतील. ते कुरूप चेहरे आणि अभद्र आवाज काळाच्या ओघात विसरेन अशी बाभडी आशा बाळगून असतो मी. पण अजूनही रात्रीचा एकटा घराबाहेर पडायला घाबरतो मी. नैवेद्य ठेवून परतत असताना त्या बाईने माझ्याकडे टाकलेली अनोळखी नजर मात्र स्वतःच स्वप्नात छळत असते. उतारा ठेवून कोण मुक्त झालं माहीत नाही, पण आमच्यात आयुष्यभराचं झपाटलेपण नक्कीच वाढलं होतं. समाप्त. लेखक अभिषेक बुचके. धन्यवाद प्रेक्षकांनो ही कथा ऐकण्यासाठी. जर कथा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया लवकरच नवीन कथेसोबत.